आम्ही 36 सह्या करतो. त्यामध्ये इतक्या बारीक अक्षरात सगळं वधवून घेतलेलं असतं. तुमची इन्फॉर्मेशन विकायचे पण अधिकार त्यामध्ये असतात. मी बारीक कुठं वाचत नाही. कॉन्ट्रॅक्ट आहे. उद्या कुठं गेलं की सही केलीस तू. मी नाव घेतो. मला काय कोणाची भीती नाही. मध्ये मी एका बँकेचं नाव देऊन एक आर्टिकल लिहिलं होतं, अमानवी अनैसर्गिक बँकिंगची माफिया. ती लोक माझ्याकडे आली होती. मी म्हटलं माझ्या डिफॉर्मेशनची केस दाखल करा. प्रॉफिट गरजेचं आहेच, पण त्याला एक नैतिकताचं एक अधिष्ठान पाहिजे. लाभ आणि लोभ नेहमी म्हणतात यामध्ये एक मात्रेचा फरक आहे. तर लोभ असू नये. आपण मोहाकडे जर वळलं तर या घटना घडतच असतात. मराठी माणसांमध्ये आर्थिक साक्षरता ही खरंच काळाची नितांत गरज आहे. त्यामुळे कोणी आत्महत्या होणार नाही, कोणी प्रेशर घेणार नाही. तुम्ही बॅलन्स शीटचा उल्लेख केला. तर गेले कित्येक वर्ष सातत्यानं ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम म्हणून चर्चा होत होती आणि आत्ता असं म्हणतात की 2023ला ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम संपलाय आणि बँकांकडे तर इतके पैसे आहेत की त्यांना कर्ज द्यायला खूप पैसे झाले आणि ते कर्जदार शोधतायत. हे खरं आहे का? नाही, शेवट असं आहे की हे रिझर्व्ह बँक कंट्रोल करते. आता रिझर्व्ह बँकेने पूर्वी तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो थोडं टेक्निकल होईल, पण आम्हाला 40% होता. आज तो कमीत कमी 18% आला आहे. म्हणजे मी जर 0.5 50 पैसे जर SLR CRRमधून मी उतरवले तर आज संपूर्ण बँकिंग क्षेत्रामध्ये जवळजवळ 1,60,000 कोटी रुपये आहेत. 50 पैसे उतरवले तर 80,000 कोटी मी मार्केटमधून सोडून देतो, उपलब्ध करतो. मग 80,000 कोटी जर वापरायचे असतील तर मला कर्जदार शोधलेच पाहिजे, कर्जाचं व्याज दर उतरवलाच पाहिजे. तेजी मंदीचं चक्र रिझर्व्ह बँक कंट्रोल करते. त्यामुळे या बँकांकडं जर का मुबलक पैसा का आहे तर भाव वाढ होऊ नये याच्याकरता रिझर्व्ह बँक धोरणात्मक निर्णय घेत असते. त्यांना वाटलं नाही मार्केटमधला पैसा काढायचा आहे तर ते थोडंसं रिपो रेट वगैरे वाढवतात. तसं SLR CRR एक रुपयाने वाढला तरी जवळ 1,60,000 कोटी खेचून घेतात. पण या बँकिंग आता अनेक लायसन्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्मॉल फायनान्स बँक यायला लागल्यात, छोट्या त्यांना पण एंट्री पॉईंट नॉर्म्स खूप कमी आहे, जास्त काय अवघड नाही आहे. त्यामुळे अनेक बँका यायला लागल्यामुळं त्यामध्ये नुसतं डिपॉझिट नाही, हे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप यायला लागली आणि FDI इन्व्हेस्टमेंट होती आहे यामध्ये, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे स्वतःचा पैसा घेऊन तर मार्केटमध्ये खेळायला उतरत आहेत. आमच्या या बँका डिपॉझिटवर आज अवलंबून आहेत. हे स्वतःचा ओन फंड्स घालून त्यांचं कॅपिटल यूज मोठमोठी श्रीमंत लोक फॉरेन FDI वगैरे तर ते उतरल्यामुळं त्यांना लोनिंगमध्ये आणि मग लोनिंग इंटरेस्ट रेट जर तुम्हाला कमी दाखवायचा असेल पण नफा तेवढाच मिळवायचा असेल तर एकच पर्याय उरतो, तो म्हणजे जगलरी. दुसरा पर्यायच नाही उरत. आज तुम्ही इंटरेस्ट रेट जर 8% जाहीर केला कॅल्क्युलेशन करून बघा, 15%च्या पुढंच जा, तो इफेक्टिव्ह झाला आम्ही म्हणतो. त्यामुळे मध्ये मी नाव घेतो. मला काय कोणाची भीती नाही. मध्ये मी एका बँकेचं नाव देऊन एक आर्टिकल लिहिलं होतं, ग्राहक हितला, मानवी अनैसर्गिक बँकिंगची माफिया. त्या बँकेचं नावच दिलं होतं. ती लोक माझ्याकडे आली होती, पोलीस कमिशनरकडे गेले. मी म्हटलं माझ्या डिफॉर्मेशनची केस दाखल करा. मी तुमच्या रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या 5 वर्षाचा बॅलन्स शीटचं पोस्टमार्टम करून लिहिलं आहे. ते म्हणले नाही आम्हाला केस नाही दाखल करायची, आम्हाला या भागामध्ये कन्सल्टंट पाहिजे रिटर्नरशिपला. म्हटलं तुम्हाला कन्सल्टंट नको आहे, न भुंकणारा कुत्रा दारात बांधायचा आहे. तर कुठेही बघा कॉपरेटिव्ह बँकामध्ये अशी जगलरी होत नाही का, तर त्याला जगलरीचं ज्ञान नाही म्हणा, एवढं डोकं नाही आहे, एवढी हुशारी नाही आहे. त्यामुळे अदर चार्जेस जर तुम्ही बघायला जाल, हे चार्जेस ते चार्जेस हे चार्जेस, दरवर्षी तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन होतं. दरवर्षी का, तर ते व्हॅल्यू जर कमी झालेली असेल तर लोनला जेवढं रेशो आहे 1:1, 1.5:1 तेवढा नसेल तर तुम्ही पैसे भरा किंवा ॲडिशनल सिक्युरिटी द्या. पण दरवर्षी व्हॅल्युएशन केल्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन चार्जेस लागतात. 1,000 रुपये त्याला दिले जातात व्हॅल्यूला, 4,000 रुपये बँक घेते. त्यामुळं अदर चार्जेसच्या नावाखाली इतके त्या रेट इफेक्टिव्ह बघा काय होतं. बऱ्याच वेळेला तुम्हाला असं आढळेल की 10-10 वर्ष हप्ता व्यवस्थित भरून देखील मुद्दल कमी होत नाही प्रायव्हेट या NBFC मध्ये. त्यामुळे त्याचं एकच आहे की लोन पटकन फास्ट मिळतं, कारण ते सिक्युरिटी ओरिएंटेड असतं. बाकीचं काय बघायला, बंगला आहे ना, घर आहे ना, फ्लॅट आहे ना, कारण शेवट उद्देश एकच असतो की ते विकायचं. त्यामुळे थकल्या दुसऱ्या 3 हप्ते थकल्याबरोबर तुम्हाला सिक्युरिटीची नोटीस येते आणि तगादा सुरू होतो आणि सगळं बांधलेलं जग आहे. म्हणजे मी जबाबदारीने बोलतो,
ती नोटीस, ते कलेक्टर, तिथनं ऑर्डर, हे सगळ्या टीम आहेत. एका फाईलला किती, या त्या फाईलला काय, आणि ती लोकच तिथं नेमलेली असतात. ती बरोबर ते फाईल आणतात आणि मग कॉम्प्रोमाइज सेटलमेंट. त्यांना काय रूल नाही, काय नाही. प्रत्येक बॉरोवरशी इंडिव्हिज्युअलचं सेटलमेंट करतात. त्यामुळे NBFC तसं बघायला तर तुम्हाला फास्ट लोन मिळायचा लोक आकृष्ट होतात, पण त्याच्यानंतर जे तुमच्या खिशाला चार्ज लागते त्याचा विचार कोणी करत नाही. बाकीच्या बँकांमध्ये कागदपत्रांना थोडंसं लोन मिळायला उशीर लागतो. त्यामुळे ज्या लोकांना कागदपत्र तेवढं नियमानुसार गोळा करता येत नाहीत ती लोक इकडे वळतात. बरोबर. अजून एक प्रश्न, कायम जनरली असं होतं की बँकेत कोणीतरी डिपॉझिट ठेवतं आणि बँका कोणाला तरी कर्ज देतं, याच्या डिफरन्सवरती बँक चालते. हे बेसिक एक कळलेली गोष्ट. आत्ता असं आहे की खूप मोठा वर्ग डिपॉझिटसाठी बँकेत जात नाही. तो शेअर मार्केटमध्ये जातो, म्युच्युअल फंडात जातो, इक्विटी नॉन इक्विटी असंख्य प्रॉडक्ट्समध्ये जातो, पण लोन घ्यायला मात्र अजून बँकच उरली आणि त्याच्याकडूनच बँक घेतं. तर ही जी डिस्क्रिपन्सी आहे याचा काही परिणाम नाही, होतो आता यामध्ये कसं आहे की आपल्याकडे 2 प्रकारचे इन्व्हेस्टर आहेत. एक माझी इन्व्हेस्टमेंट रिजनेबल रिटर्न मिळवून असं एक सामान्य वर्ग आहे. त्याला शेअर मार्केटचं ज्ञान नाही आहे. ते व्होलाटाईल असतं शेअर मार्केट. तो आपले डिपॉझिट ठेवणं, रिजनेबल रिटर्न आम्हाला दर महिन्याला मिळाले पाहिजे, दर वर्षाला मिळायला पाहिजे, असा वर्ग आहे. आणि तो वर्ग खूप मोठा होता पूर्वी, खूप मोठा होता. आता मात्र तुम्ही शेअर मार्केटकडे अजून कमीत कमी 20% वर्ग गेला असेल इन्व्हेस्टरपैकी. पूर्वी जवळजवळ एक 2-3% फक्त शेअर मार्केटकडे होते. आता थोडंसं प्रमाण वाढायला लागलं आहे. त्यामुळे बँकांकडचा डिपॉझिटचा जो फ्लो आहे हा थोडासा कमी झाला आहे. त्यामुळे इंटरेस्ट रेट वाढायला लागला आहे. इंटरेस्ट रेट वाढायला लागल्यामुळे ते मार्जिन कमी व्हायला लागले. त्यामुळे लेंडिंग कॉस्ट ही थोडीशी वाढते ती थोडीशी कमी करायचं बँकाचं धोरण आहे. त्यामुळे इंटरेस्ट रेट पण वाढतो आहे. त्यामुळे ठेव आणि कर्ज हा जो बँकिंगचा पारंपरिक बिझनेस आहे की ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट फॉर दी पर्पज ऑफ लेंडिंग, हा आमचा मेन थंब रूल आहे. त्यामध्ये थोडी अडचण यायला लागली. मग थोडंसं डिपॉझिट घेण्याकरता वेगळे मार्ग जे कायद्याला मान्य नाहीत, मग त्याला यांच्या कमर्शियलमध्ये किकबॅक देणं, हे देणं, असे प्रकार होतात. मोठमोठे इन्स्टिट्यूट त्यामध्ये म्हणजे अडकतात. किंवा पूर्वी सरकारी यंत्रणेवर पण असं आरोप झालेत की विशिष्ट बँकांमधून तुमचे करोडो रुपये ठेवले असतात. तर सगळं चालू राहतं. पण तुम्ही म्हणतात ते पण गोष्ट आहे की आता आपल्याकडे जे नवीन व्हेंचर कॅपिटल वगैरे हे कन्सेप्ट अजून रुजलेल्या नाही आहेत. व्हेंचर कॅपिटल हे थोडंसं मोठमोठ्या लोकांना, जिथं जे वरच्या लेवलला बिझनेस करतात त्यांना हे सगळं आहे, व्हेंचर कॅपिटल आहे, हे आहे. पण जे तळागाळात मराठी माणूस जर डोळ्यासमोर ठेवला तर त्याला एकच आहे, लोन बँकेकडनं घ्यायचं. लवकर पाहिजे असेल तर पतसंस्थांकडून घ्यायचं. पतसंस्था व्याजदर 17-18% असतो. हे शक्यच नाही. म्हणजे मध्यंतरी एक छोटं उदाहरण देतो, थोडं डेव्हिएशन होईल. मध्ये CR बनसाळीला इंट्रॉगेट करायला मला कमिशनरने सांगितलं. कश्यप म्हणून कमिशनर होते. मी इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगला शिकवतो गेली 17 वर्ष. हाऊ टू इन्व्हेस्टिगेट इकॉनॉमिकल ऑफेन्सेस, मी फॅकल्टी आहे. मी त्या CR बनसाळीला मी इंट्रॉगेट केलं. मला कमिशनर साहेबांनी विचारलं, अरे CA होतं, विद्याधर बहुत होशियार आदमी आहे. म्हटलं वो होशियार नाही, हा मूर्ख आहे. कारण का तो त्याचं एकंदर बघितलं, तो मध्यस्थ होता, त्याला 10% देणं, 14% व्याज देणं. पण आणि ही एवढ्या 14 + 10 + 6% त्याचं मार्जिन, एवढं म्हणलं इन्कम असूच शकत नाही कुठल्या बिझनेसमध्ये. तर तो सर्वाईव्ह होणारच नव्हता. इकडची टोपी इकडं, इकडची टोपी इकडं, हर्षद मेहता टाईप. पण त्यामुळे म्हणलं ही हुशारी नाही आहे. शेवट लाभ आणि लोभ नेहमी म्हणतात, यामध्ये एक मात्रेचा फरक आहे. तर लोभ असू नये, रिजनेबल असावं. तर आपण मोहाकडं जर वळलं तर या घटना घडतच असतात. मध्यंतरी तुम्ही वाचलं असेल, मी पोलिसांना कळवलं की 10% आपल्या इथंच कुठेतरी पुण्याच्या आउटस्कटला 10% मंथली व्याज BC चालली होती, खूप देत होते. मी पोलिसांना कळवलं. पोलिसांचं एकच काम, धिवरे साहेब होते, मी त्यांनाही पत्र लिहिलं. म्हटलं हे तुम्हाला रिस्ट्रेन केलं पाहिजे प्रिकॉशन म्हणून. ते म्हणजे आमच्याकडे तक्रारच नाही आली. आणि मग ज्यावेळी आली एकदा, त्यावेळी सगळे करोडो रुपये लोक बुडले लोकांचे. तर हे अननॅचरल आहे, जे होऊ शकत नाही. 10% दरमहा असूच शकत नाही. तर हे थोडंसं अवेअरनेस तुम्ही म्हणतात तेच. परवा मी मंडईत गेलो होतो, एका लिंबूवाली विकत होती,
मी त्यांची पतसंस्था काढून दिली. लिंबवलेले मी विचारलं, बाई काय करते? ती लिंबवले म्हटली, नाही रोज मी सकाळी त्या सावकाराकडून 98 रुपये घेते आणि संध्याकाळी 7 वाजता 100 रुपये देते. मग तिला गणित दाखवलं, 720% व्याज निघालं. रोज 298 घेते. जे पूर्वीच्या काळी एक पद्धत होती, 100 रुपये घ्यायचे, 20% व्याज, 20 रुपये कापून घ्यायचे आणि 80 रुपये हातात द्यायचे. 20 रुपये कापून घेतल्यामुळं 80ला 20, 100ला 25% होतं. तर ते बाईचं व्याज 725 झालं. मग तिथल्या बायकांना आम्ही एकत्र केलं, एक पतसंस्था काढून दिली. आता त्यांचं छान चाललं आहे. पण हा जो अवेअरनेस नाही, काय 2 रुपये द्यायचे रोज. पण ही मराठी माणसांमध्ये हा जो आर्थिक साक्षरता ही खरंच काळाची नितांत गरज आहे. त्यामुळं कोणी आत्महत्या होणार नाही, कोणी प्रेशर घेणार नाही. नेमकं माझी ॲडिक्वेट बॉरिंग म्हणजे माझं बॉरिंग लिमिट माझं काय आहे हे ॲसेस करायची ताकद माझ्यात पाहिजे. आता बऱ्याच वेळेला असं होतं, आम्हाला लोक सांगतात मशीन घ्यायचं आहे, 32 लाखाचं मशीन आहे. पण त्या मशीनचं काम बघितलं, सगळ्या तुमच्या सिस्टीममध्ये त्याचं एकच काम आहे की होल पाडायचं. त्या होल पाडण्याकरता त्या मशीनची 10% कॅपॅसिटी युटिलाइज होते, 90% कॅपॅसिटी युटिलाइज होत नाही. त्यामुळे तेवढं होल पाडायचं काम तुम्ही बाहेर न करून घेतलं, गेटिंग जॉब डन फ्रॉम आउटसाईड, तर तुम्हाला ते परवडतं. पण त्या अख्ख्या याच्यावर इंटरेस्ट रेट तेवढा देणं तुम्हाला परवडत नाही, कारण 90% कॅपॅसिटी स्पेअर कॅपॅसिटी. पण आम्ही एकच म्हणतो, हे मशीन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, मोठं लिस्ट करतो. त्या प्रत्येकाचं युटिलाइज 100% युटिलायझेशन होत असेल तर किती लोन घ्यावं, 50% होत असेल तर स्पेअर कॅपॅसिटी मी कुठं यूज करू शकतो. हा बारीक विचार हा जे आर्थिक सल्लागार आहेत त्यांना सांगितलं पाहिजे, हे घेऊ नकोस, हे भाड्याने करून आण, हे असं कर. तर कुठलीही इंडस्ट्री मी अगदी खात्रीने सांगतो ही लॉसमध्ये जाणंच शक्य नाही. कारण का तुम्ही कोटेशन देताना नेमकं कसं द्यावं, स्क्रॅप किती भरावा, हे किती धरावं, मार्जिन किती. अजून एक छोटं उदाहरण देतो. मला मराठी माणसाबद्दल भयंकर आत्मीयता, कारण मी पण फुटपाथवरनं वर आलो आहे. मी वेटर होतो एका हॉटेलात, त्यामुळे मला मराठी माणसाबद्दल मध्ये एक अत्यंत सज्जनग्रस्त होते. एका फार मोठ्या शेड्यूल बँकेमध्ये खातं होतं आणि कधी हप्ता चुकला नाही, कधी काही नाही. आणि त्यांना एकदम डिफॉल्ट पैसे कमी पडायला लागले. ते माझ्याकडं आले. मी मला फक्त हे करा म्हटले, गाईड करा. मी शोध घेतला तर त्या बँकेने त्यांच्या सँक्शन लेटरमध्ये अट घातली होती की प्रत्येक बिलातनं 10% पैसे तुमचे कॅश डिपॉझिटला मी वर्ग करणार. आणि त्याला वाटलं की सेविंग होतं आहे माझं, त्यामुळे तो खुश होता. आणि त्यावेळी त्याचा कॅश क्रेडिटचा दर 12% होता. पण त्या बिलामध्ये त्याचं जे प्रॉफिट मार्जिन होता तो 7% होता. 7% मार्जिन असताना 10% जायचे. त्याला कमी पडले की बँक काय म्हणायचे, तुझे कॅश डिपॉझिट आहेत ना त्याच्या आधीच तुला परत लोन देतो. म्हणजे 12%ने घेतलेलं कर्ज 5%ने त्या सेविंगला जायचं, त्या कॅश डिपॉझिटला. त्याच्यावर परत 7%ने हाच लोन घेणार. 4 वर्षामध्ये 4 कोटी रुपये मायनसला आला होता तो. तर हे गणित त्याला कधी कळलंच नाही. ही बँकेची चूक आहे. बँकेने त्याचं सेविंग बघताना 7 रुपयाचं जरा मार्जिन असेल तर 2 रुपये सेविंग पाहिजे, बाकीचं त्याला वापरायला दिले पाहिजे. तर उगाच काहीतरी सँक्शन लेटर तयार करणाऱ्यालाच हे बुद्धी नाही की मी काय टाकावं. नाही तर दर महिन्याला 10% सेविंग करा. अरे सेविंग कशातनं? इन्कममधूनच, कर्जातनं सेविंग नाही काही. त्यामुळे खूप छोट्या गोष्टी आता अवेअरनेस. मी सँक्शन लेटर घेताना बघताना काय काय दिलं आहे आणि हे मला शक्य आहे का, हे खरंच फिजिबल अट आहे का उद्या माझी, हे बघितलं पाहिजे. हे गणित मला एक हे आहे. सिक्युरिटी ओरिएंटेडबद्दल मला एक प्रश्न विचारला होता लोकसत्तेमध्ये. एका वयस्कर माणसाने मला खूप दिशा देऊन गेला. खूप वर्ष झाली माझं उत्तर पण लोकसत्तेला आहे. माझ्या बँकांविषयी सर्व काही या पुस्तकात पण आहे. एका वयस्कर माणसाने ठरवलं की मला एक बेकरी टाकायची आहे. रिटायर्ड झालो आहे, 60-65. आणि त्याने बेकरी करता एका बँकेकडनं, कॉपरेटिव्ह बँकेकडनं दुकानाकरता लोन घेतलं. त्याला काय बेकरी काय चालली नाही. त्याने मला एक प्रश्न विचारला होता की मी एक वयस्कर मनुष्य असं केलं, लोन घेतलं. बँकेची वसुलीची लोक, धष्टपुष्ट लोक माझ्या दुकानासमोरून बसायला लागली, माझा चहा प्यायला लागली, मला शिव्या द्यायला लागली. पूर्वी काका म्हणणारी लोक आज म्हाताऱ्या म्हणायला लागली वगैरे.
तर त्याने मला छान एक प्रश्न विचारला. तो म्हटलं, ठीक आहे, मी एक मूर्ख आहे 60 वर्षाचा, मला कळलं नाही या भागात बेकरी चालेल का. या वयात मला ते मला नाही कळलं. पण जी बँकेची लोकं इतकी हुशार आहेत, त्यांना कसं कळलं नाही की हा व्यवसाय मला फिजिबल आहे का नाही. आजूबाजूला वस्ती बिस्ती किती बेकरीचं दुकान आहे, त्यांना का नाही कळलं. आणि हे जर कळलं नसेल तर त्यांनी मला लोन करता जे दुकान दिलं आहे ते दुकान घ्यावं, ताब्यात विकावं, पैसे वसूल करून द्यावं, उरलेल्या पैशाला मी जबाबदार नाही. सिक्युरिटी ओरिएंटेड. त्यामुळे त्याचा प्रश्न मूर्खासारखा जरी वाटत असला, हास्यास्पद, लोन घेतलं आहे ना, नाही, योग्य प्रश्न होता तो. त्या दुकानाचं रिलायझेबल व्हॅल्यूने बँक विकायला गेलं तर कमीच येते. तुम्ही घेताना 4, पण बँकेने ऑप्शनला काढल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यात बँकेने ऑप्शन आहे ना, बँकेने, मग ते अपसेट प्राईस ठरवणं, मग कोणी ठरवणं, मग सरकारी अधिकारी, DDR, मग ते अपसेट प्राईस कशी लो करून घेणं, हे कठीण गणित आहे. त्यामुळे ते म्हणून म्हटलं आधीपासूनच आपण थोडी प्रिकॉशन घेतली तर या स्टेजेस टाळता येतात आपल्याला. या सगळ्याच्या मध्ये एकच गोष्ट आहे ती म्हणजे ट्रस्ट. माणूस पहिल्यांदा डॉक्टरवर विश्वास ठेवतो आणि मग त्याच्या बँकिंग याच्यावरती विश्वास ठेवतो. अशा वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या इनपुट, अर्धवट ज्ञान, ह्याच्यामुळे ट्रस्ट कमी होतो कॉमन मॅनचा सगळ्यावरचाच. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 100%. मला एकच म्हणायचं आहे, बँकिंग या वित्तीय संस्थांनी आपल्यावरचा विश्वास जनतेचा वाढायचा असेल तर त्याच्या करता तुम्ही फ्रेंड फिलॉसॉफर गाईड याच्यातच आलं पाहिजे. प्रॉफिट गरजेचं आहेच, पण त्याला एक नैतिकताचं एक अधिष्ठान पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो की वसुली करता हे जे पठाणी मार्ग आहेत, दॅट शुड बी लास्ट रिसॉर्ट. हा शेवटचा मार्ग आहे. हा बँका पहिला मार्ग म्हणून वापरतात. आज पहिलाच मार्ग, हा शेवटचा मार्ग आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं, प्रिन्सिपल आमचा असा आहे की त्याला उत्पन्न कमवायला भाग पाडायचं. मग त्याचं नेमकं त्याला आजारी उद्योग म्हणून आधी जाहीर करा. मी माझं एक उदाहरण देतो. मी ज्यावेळी असं म्हणतो की ज्यावेळी मी सिगरेट पितो त्यावेळी दुसऱ्याला पिऊ नको असं म्हणायचा हक्क गमावून बसतो. मी राज्य बँकर असताना आणि उदाहरण आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, करोनाच्या काळामध्ये सगळे साखर कारखाने अडचणीत आले. मी काहीही बघितलं नाही. त्या सगळ्या कारखान्यांना त्यांच्या सँक्शन लोनच्या 25% लोन मी एक्सेस देऊन टाकलं आणि ते सगळे कारखाने 3 वर्षात वर आले, सुधारले. नाही तर मला इंडस्ट्रीला माझं काम ते कारखाने ताब्यात घेऊन विकणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. आज माझं एकेका माणसाला मी 2200 कोटी रुपये आमचं एक्सपोजर लिमिट आहे. त्यामुळे मी कधी विचार नाही केला. मी याला सांगितलं अडचण येतं, फक्त मी इंटेन्शन बघितलं, डायव्हर्सिफिकेशन आहे का. आजही माझ्याकडं डायव्हर्सिफिकेशन असेल तर मार्क कमी होता, त्याला इंटरेस्ट रेट जास्त लागतो. त्यामुळे आर्थिक शिस्त आहेच. त्यामुळं तुम्ही त्याला आजारी उद्योग करा, त्याचं नेमकं हे तेवढा वेळ नसतो बँकांना. जसं डॉक्टरला पहिल्या वेळी तो पूर्ण तपासतो, नंतर त्याचं थोडं 5 मिनिटातच आटपतं, तसं त्यांना पूर्ण त्याचा स्टडी केला पाहिजे. नेमकं याचं कुठंतरी चुकलं असेलच ना. कोटेशन देताना चुकलं असेल किंवा काहीतरी पैसे जास्त हव्यासापोटी बुडले असतील, ठीक आहे ना. ती चूक एक तर रिपीट होऊ नये आणि त्याच्याकरता बँकांनीच लक्ष दिलं पाहिजे. हे माझं परत मी बँकांवर येतो, बँकांना वाईट वाटतं, पण तो मनुष्य तेवढा एक्सपर्ट असता, इकॉनॉमिकमध्ये एक्सपर्ट असता तर तो खूप पण तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्ही बँकर आहात, तुम्हाला पक्कं माहिती आहे एक तर स्क्रुटिनी कशी करायला पाहिजे, काय. आमच्याकडं स्क्रुटिनीचं पण ज्ञान बऱ्याच याला नाही आहे. प्रॉपर्टी आहे ना, सिक्युरिटी पास देऊन टाका, बघू वसुलीला. तर ते जप्ती यामुळंच प्रेशर येतं लोकांना. तुम्ही राहतं घर जर विकायला काढलं तर खूप प्रेशर येतं. त्यामुळे हाऊसिंग लोनच्या बाबतीमध्ये हा प्रकार खूप होतो. तुम्ही एक वेळ ठीक आहे, तुमचं फार्म हाऊस विकायला गेलं तर लोकांना काही वाटत नाही, पण राहतं घर, फॅक्टरी. आता हे नितीन देसाईचं स्वतःचं त्याचं स्वप्न म्हणजे एक केवढं भव्य स्वप्न त्याने बघितलं आणि त्याची रिलायझेबल व्हॅल्यू नाही धरत. आता समजा एखादं हॉटेल आहे, हॉटेल मी विकायला काढलं, दुसरा हॉटेलवालाच ते हॉटेल घेईल असं नाही, एखादा क्लासवाला घेईल. मग क्लासवाल्याने घेतले तर हॉटेलचं इंटिरियरला त्याला किंमत नाही, त्यामुळे तिथं फ्लोअर व्हॅल्यूलाच किंमत आहे. लोन घेता मात्र तुम्ही इंटिरियरला घेता, इंटिरियरला रिलायझेबल व्हॅल्यू नाही. त्यामुळे नेमकं हे तफावत जी होते, देताना व्हॅल्युएशन जास्त असतं, विकायला गेले की रिलायझेबल व्हॅल्यू कमी होते. या सगळ्याचा परत एकच आपण फिरून त्या मुद्द्याला येतो की आर्थिक साक्षरता. एकदा साक्षरता आली त्या माणसाला, बिझनेसमॅनला, त्यामुळे हा स्पेशल एक सामाजिक काम म्हणूनच खरं बँकांनी हातात घेतलं पाहिजे. आता समजा एक बँक, मी आलो जामीनदार म्हणून आणि जामीनदारावर सही करत असताना मी जर त्याला सांगितलं याचे काय रिफरकेशन होतील,
बँक सांगणार आम्ही एवढं सांगितलं तर सहीच करणार नाही. पण लॉमध्ये देखील तुम्ही नुसती सही घेणं हा गुन्हा आहे. समजून उमजून त्याला समजून सांगून सही घेणं हेच लॉला अपेक्षित आहे. नुसतं फुल्या मारलेल्या जागी अनेक वेळेला लोन घेताना तुम्ही बघा, तुम्ही एक मोठा फॉर्म असतो NBFCचा आणि 36 सह्या फुल्या मारल्या. आम्ही 36 सह्या करतो. त्यामध्ये इतक्या बारीक अक्षरात सगळं वधवून घेतलेलं असतं. तुमची इन्फॉर्मेशन विकायचे पण अधिकार त्यामध्ये असतात. मी बारीक कुठं वाचत नाही. कॉन्ट्रॅक्ट आहे, उद्या कुठं गेलं की सही केलीस तू. त्यामुळे ही जे काही अवेअरनेस आहे सही करताना, आणि तो नुसता बोट दाखवतो आम्ही सही करतो, तर ते बदललं पाहिजे. मी कधी आजपर्यंत बघा, तुम्ही तुमचे एवढे मित्र असतील, एकाने तरी गाडी घेतल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टची कॉपी मागितली का? कोणाकडे कॉन्ट्रॅक्टची कॉपी नाही. सही करतो तो ठेवून टाकतो. ब्लँक चेकवर घेतो सही. तुम्ही कधीतरी म्हणले का ब्लँक चेकवर काय सह्या घेतो, अमाऊंट लिहा? नाही. तर हे जे मग निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खाली त्याला पकडायचं, हे करायचं. मग आणि नेहमी अजून एक की नॉन बँकिंग फिनान्शियल कंपन्यांमध्ये बघा, इथं सगळे देतात, त्यांचं हेड ऑफिस नेहमी नॉयडामध्ये असतं, UPमध्ये असतं. कारण का तिकडची लोक इकडे रिकव्हरीला येतात, तिथल्या पोलिसांना पण घेऊन येतात. कारण का ट्रान्झिट बेल तिथं लागू नाही आहे देशात. म्हणजे आपण काय करतो, इथं मला कोणी अटक करायला आलं तर मी इथल्या कोर्टात जातो आणि बेल घेतो, नाही. तिथं ट्रान्झिट बेल लागू नाही. त्यामुळे सगळ्यांचे ऑफिसेस तुम्हाला नॉयडामध्ये दिसतील. अच्छा. आणि मग ते इथं येतात, इथले पोलीस काही करू शकत नाहीत. मग तिथं त्यांचं पोलीस असतात, त्यांचं पोलीस स्टेशन असतं. तिथनं एक शर्मा वर्मा कोणतरी तुम्हाला फोन करून घाबरवतो की हमारी टीम आ रही है, 7 तक आई है, देखो घर पे. हे त्यामुळे हे खूप लोकांच्यामध्ये जागरूकता आणणं, कर्ज घेणं हे चांगलंच आहे, या मताचा मी परत आहे. पण ते घेताना आणि हे करताना हे आत्ता जे आपण चर्चा केली ते संपूर्ण गोष्टी विचारात घेऊन जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर प्रत्येक मराठी उद्योजका सक्सेसफुलच होईल याची खात्री आहे. सर, तुमचे खूप खूप आभार. अत्यंत डोळे उघडवणारी अशी चर्चा झाली. परत बोलायला आवडेल, पण इथंच थांबूया. धन्यवाद सर. नमस्कार.